आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 3 पुण्यपत्तनास प्रयाण याचा भाग 5. तारीख 20 जानेवारी 1929च्या पत्रात श्री पटवर्धन मास्तर यांना अप्पांनी पुढील महत्त्वाचा मजकूर लिहिला आहे. 1. श्री ज्ञानेश्वरीची हस्तलिखित पोथी श्रींना सादर समर्पण केली. श्रींच्या दर्शनाचा सुयोग आठवड्यातून 1-2 वेळेला येतो. जितकी भक्ती तितकी प्राप्ती हे सूत्रवाक्य हेच श्रींच्या विवेचनाचा सार. या पत्रात अप्पांनी आपले स्वतःचे अनुभव मास्तरांनाही मार्गदर्शक व्हावेत म्हणून ग्रथित केलेले आहेत. ते सविस्तर त्यांच्या पत्रव्यवहाराच्या प्रकरणात 20 जानेवारी 1929च्या पत्रात वाचावयास मिळतील. त्या पत्रावरून स्वामींची पारमार्थिक ओढ, आत्मनिरीक्षणाची पद्धती ही विशेषत्वानं दिसून येते. आपल्या ठिकाणी अहंकाराची पाळंमुळं किती खोल गेलेली असतात याचं त्यांनी अनुभवसिद्ध वर्णन दिलेलं आहे. अशाच प्रकारचा अनुभव प्रत्येकाला येणारा असल्यामुळे यात काही नवल विशेष वाटण्यासारखं नाही. व्यवहारी मनुष्य तर आपल्या अहंकाराचं पोषण करण्यातच त्याला गगनही ठेंगणं वाटू लागतं. या उलट अहंकारावर कोणी मर्माघात केल्यास अतीव दुःख होऊन त्या व्यक्तींबद्दल मनस्वी तिटकारा येतो. परमार्थपथाच्या प्रवाशांना या अहंकाररूपी शत्रूंचा, वाटमाऱ्या मारेकऱ्यांचा निकाल लावूनच पुढे जाणं आवश्यक असतं. कोणी स्तुती केली तर त्या स्तुतीच्या शब्दांनी अंतःकरणात होणाऱ्या गुदगुदल्या त्याला प्रवृत्तीकडे खेचू लागतात. म्हणून त्याला अशा प्रसंगांबद्दल तिटकारा वाटू लागतो. ज्ञानेश्वरांनी म्हटलंय, वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता तरी जोडे, परी वेडिवे माझी दडे महिमे भेणे. आथिलेची गुणवानिता मान्यपणे मानिता, योग्यतेचे येता रूप अंगा. तै गजबजो लागे कैसा, व्याधे रुंधला मृगू जैसा, का बाही तरता वळसा वाटला जेवी. प्रत्यक्ष बृहस्पतीप्रमाणे सर्वज्ञ असूनसुद्धा आपण अहंकाराच्या तावडीत सापडू या जाणीवेनं तो आपलं ज्ञान प्रकट न करता वेडेपणा पांघरतो. असलेलंच गुणवर्णन केलं तरी किंवा त्याचा योग्य तोच मानसन्मान ठेवला असताही त्यामुळं येणारी मान्यतासुद्धा त्याला बोचक वाटू लागते आणि त्याची स्थिती व्याधाच्या तावडीत सापडलेल्या हरिणासारखी किंवा पाण्यातून बाहुबलाने पोहत जात असता भोवऱ्यात सापडल्याप्रमाणे होते. अप्पांचीही अशीच स्थिती अंतःकरणात अहंकाराच्या उर्मी उसळताच होऊ लागली. अर्थात हे त्यांच्या साधकावस्थेच्या प्रगतीचं गमक म्हणून मानावयास हरकत नाही आणि अशा प्रकारची अहंकाराची उर्मी उसळू नये याची ते पूर्णपणे स्वरूपानुसंधान साधून काळजी वाहत असत. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत निरहंकारीपणाची लक्षणं वर्णन केली. ती अंगी बाणावी यासाठी ही मनाची धडपड सुरू होती. निरहंकारपणाची लक्षणं या ओव्यांवरून स्पष्ट होण्यासारखी आहेत. त्या ओव्या अशा: एवं मनी कर्मी बोली, जेथ अहंकारा उखी जाहली, एकावळीची काढिली दोरी जैसी. मद्यपा अंगीचे वस्त्र, लेपा हातीचे शस्त्र, बैलावरी शास्त्र बांधले आहे. तया पाडे देही, जया मी आहे हे सेची नाही, निरहंकारता पाही तया नाव. ह्याचा भावार्थ असा: ज्ञात्याच्या वागण्यात, बोलण्यात आणि मनातही अहंकाराचा लवलेश नसतो, परंतु
अशाही स्थितीत सर्व कर्म यथासांग होतच असतात. वाऱ्याचं सर्वत्र फिरणं किंवा सूर्याचं उगवणं हे जितकं अहंकाररहित सहज असतं, गंगा नदी ज्याप्रमाणे निर्हेतुक समुद्राकडे जात असते, त्याप्रमाणे आता सर्व कर्म करूनही ही कर्म मी केली किंवा माझ्यामुळं झाली अशा प्रकारच्या भावनेपासून तो अलिप्त असतो. मोत्याच्या सरातील दोरी हळूच काढून घ्यावी आणि तरीही सर मात्र दिसत राहावा, त्याप्रमाणे सर्व कर्मातून अहंकार रूपी दोरी काढलेली असावी असं त्याचं वर्तन असतं. अतिमद्यपान केलेल्या मद्यप्याला अंगावर वस्त्र आहे किंवा नाही याची शुद्ध नसावी, किंवा मातीच्या पुतळ्याच्या हातात शस्त्र दिलं किंवा बैलाच्या पाठीवर शस्त्रास्त्रांचं ओझं बांधलं तर त्याला ज्याप्रमाणे त्याची जाणीवही नसते, त्याप्रमाणे देहामध्ये असूनही ज्याला देहबुद्धीचा विटाळ होत नाही त्यालाच निरहंकारता बाणली म्हणावयाची. अप्पांना ही स्थिती अजून प्राप्त करून घ्यायची होती आणि याचसाठी त्यांची अहर्निश धडपड चालू होती, हे त्यांच्या त्यावेळच्या पत्रव्यवहारावरून दिसून येतं. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.